नमस्कार मित्रांनो. तुम्ही गुगल, टाटा, रिलायन्स या कंपन्यांची नावं ऐकलेली आहेत आणि मी जर असं म्हणालो, की तुम्हाला या कंपन्यांचा मालक बनता येईल तर तुम्ही माझ्यावर हसाल. पण नाही मित्रांनो, तुम्ही एक प्रकारे याचा एक छोटासा हिस्सा होऊ शकता. तर ते कसं तर शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी. अनेकांना अट्रॅक्शन असतं, की आपण शेअर बाजारात गुंतवणूक करावी आणि खोऱ्यानं पैसा उडावा. पण खरंच ते नेहमीच शक्य असतं का? तर हे पण आपण बघणार आहोत. शेअर बाजार काय आहे? हा काही एखादा जुगार आहे, की एखादी लॉटरी आहे, की एकदम एवढे मोठे पैसे आपल्याला मिळणार? तर या शेअर बाजाराकडे वळण्यापूर्वी किंवा त्याच्यात गुंतवणूक करण्यापूर्वी किंवा त्याच्यात करिअर करण्यापूर्वी तुम्ही शेअर बाजाराबद्दल संपूर्ण माहिती ऐकणं गरजेचं आहे किंवा त्याबद्दल माहिती करून घेणं गरजेचं आहे. तरच तुम्ही याच्यात पाऊल ठेवा. अन्यथा तुमची फसगत होऊन तुमचे पैसे बुडण्याची देखील शक्यता या ठिकाणी असू शकते. तेव्हा शेअर बाजाराचा व्यवस्थित उपयोग करून तुम्ही पैसे कमवू शकतात, श्रीमंत होऊ शकतात. परंतु त्याचबरोबर हेही लक्षात घेतलं पाहिजे, की याच्यामध्ये जोखीम पण असते आणि रिस्क पण असते. तर त्यामुळे जितकी जास्त रिस्क तेवढा तुम्हाला फायदाही होऊ शकतो किंवा तेवढाच तुम्हाला तोटाही होऊ शकतो. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि हा सगळा विचार करून मगच तुम्ही या शेअर बाजारामध्ये आपले पैसे गुंतवले पाहिजे. बऱ्याचदा तुम्हाला पावसाळ्यात तुम्ही बघितलं असेल, की मध्य प्रदेशातील एका ठिकाणी एका मोठ्या धबधब्यावरती संपूर्ण लोकं, एक कुटुंब पिकनिकसाठी आलेलं असतं. ते मस्त उड्या मारत असतात, सगळे आनंदित असतात आणि अचानक लोंढा येतो आणि ते सगळंच्या सगळं कुटुंब वाहून जातं. तर काही वेळेला असाही अनुभव काही लोकांना येतो, की त्यांनी पैसे जे गुंतवलेले असतात, तर ते असे डोळ्यासमोर डुबताना त्यांना ते दिसतात, जेव्हा ते पोर्टलवर बघतात. कारण त्यांनी अभ्यास न करता आपला पैसा गुंतवलेला असतो. तेव्हा लक्षात घ्या, की शेअर बाजारात पाऊल ठेवण्यापूर्वी तुम्ही या सर्व बाबींची माहिती करून घेणं गरजेचं आहे. तर आता शेअर म्हणजे काय? तर मित्रांनो, पूर्वी काय असायचं, की छोटी-छोटी दुकानं किंवा छोटे-छोटे उद्योगधंदे असायचे आणि एक व्यक्ती स्वतःचे पैसे लावून तो जो काही व्यवसाय आहे तो आपला करू शकायचे. परंतु जेव्हा तो व्यवसाय खूप मोठा होतो, तेव्हा त्याला मोठ्या पैशाची गरज पडते आणि कोणतीही एक व्यक्ती एवढा पैसा उभा करू शकत नाही. तेव्हा त्याला लागणारं जे भांडवल किती आहे त्याचा एक अंदाज घेऊन तर तितक्या रकमेचे त्याचे तुकडे केले जातात आणि ते तुकडे म्हणजे आता उदाहरणार्थ समजा एक ₹10,000 लागणार असेल किंवा ₹1,00,000 लागणार असेल, तर ते ₹1,00,000 ₹100-100 हिस्स्यामध्ये त्याचे हिस्से केले जातात आणि त्या ₹100 एक शेअर म्हणजे तेवढा तुमचा त्या भाग आणि मग हे शेअर बाजारात विकले जातात आणि ते बाजारात विकल्यानंतर ते जेवढे जितक्या रकमेचे आपल्याकडे असेल तर तेवढ्या रकमेचे आपण त्याचे भागधारक होतो. म्हणजेच आपण तेवढ्या त्या रकमे इतक्या रकमेचे आपण त्या कंपनीचे मालक असतो एक प्रकारे. तर अशा प्रकारे तुम्ही मोठ्यात मोठ्या कंपनीचे देखील छोट्या एका हिस्स्याचे मालक बनतात. शेअर म्हणजे काय तर एक हिस्सा, भाग आणि मग असे जे भाग असतात किंवा जे रोखे म्हणजे काय असतं तर कर्ज. ती कंपनी कदाचित काही भाग असं भांडवलाद्वारे जे उभं करतं हे भांडवल, तर ते लोकांना भाग विकून, शेअर विकून पण करतं आणि दुसरं म्हणजे रोखे म्हणजे बॉन्ड्स एक प्रकारे कर्ज घेऊन देखील उभं करतं. तर हे जे रोखे आणि भाग म्हणजेच शेअर आणि बॉन्ड्स हे ज्या ठिकाणी विकले जातात आणि ज्या संघटनेद्वारे ते त्याचं त्या ठिकाणी परिचलन होतं किंवा ते रेग्युलेशन ते करतात, ज्या संघटना करतात, तर अशा या संघटनेलाच आपण शेअर बाजार किंवा शेअर मार्केट म्हणतो. तर भारतामध्ये हे जे काही मोठे मोठे शहर आहे, मुंबई आहे, दिल्ली आहे, त्यानंतर चेन्नई आहे, कलकत्ता आहे. तर अशा प्रकारे 23 मोठमोठ्या शहरांमध्ये हा मार्केट सध्या आहे आणि महाराष्ट्रात जर बघितलं तर मुंबई आणि पुण्यामध्ये हा शेअर मार्केट आहे. तर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये त्या ठिकाणी पैसे गुंतवता येतात. परंतु तुम्ही हा पैसा गुंतवताना काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. ते आपण या जो काही सीरीज करणार आहोत या शेअर मार्केटमध्ये
किंवा शेअर बाजारात पाऊल ठेवण्यापूर्वी, तर त्यावेळी आपण एक एक गोष्टींची संपूर्ण माहिती करून घेऊ. त्याच्यातल्या काही व्याख्या आणि कशा पद्धतीने हा शेअर नियमित केला जातो किंवा कशा पद्धतीने त्याची खरेदी विक्री होते, हे संपूर्ण आपण बघणार आहोत. म्युच्युअल फंडाबद्दल देखील आपण बघणार आहोत आणि एकूणच भांडवल बाजार किंवा अर्थ बाजार, संपूर्ण मनी मार्केट याबद्दल देखील आपण माहिती करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे हा शेअर बाजार त्या ठिकाणी असतो. त्या ठिकाणी जे शेअर आहे ते नोंदवले जातात त्या संघटनेमध्ये, त्या स्टॉक एक्सचेंजला, आणि मग त्या ठिकाणी त्याची खरेदी विक्री होत असते. तर होतं काय, तर हा जो शेअर मार्केटची जी काही आपण पहिल्यांदा बघितलं की 100-100 रुपयाचे भाग केले जातात आणि ते जे काही सर्टिफिकेट असं शेअर, तर त्याच्यावरती जी काही रक्कम असते तर त्याला दर्शनी रक्कम म्हणतं, म्हणजे तेवढ्या रकमेचा तो शेअर असतो. तर तो एकतर प्रीमियम भागात, म्हणजे ज्या वेळेला 100 रुपयाचा शेअर हा 100 रुपयालाच विकला जातो तेव्हा त्याला ॲट पार म्हणतात. तो शेअर ॲट पार असतो आणि त्याची व्हॅल्यू. आणि ज्या वेळेला त्याच्या ज्या फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी व्हॅल्यूपेक्षा जास्त रकमेला तो विकला जातो त्याला प्रीमियम व्हॅल्यू म्हटलं जातं. आणि ज्या वेळेला तो कमी रकमेला म्हणजे मायनसमध्ये जातो तेव्हा तो डिस्काउंटेड त्याची व्हॅल्यू होत जाते. तर अशा पद्धतीने फायदा आणि तोटा आपल्याला त्या शेअर मार्केटवर होत असतो. आणि हा जो काही जास्त रकमेला तो शेअर विकला जातो तर त्यावेळेला शेअरधारकाला हा फायदा होत असतो. आणि ज्यावेळेला तो कमी रकमेला विकला जातो तेव्हा त्याला तोटा होत असतो. तर बाजार कोसळला म्हणजे काय, तर त्या फेस व्हॅल्यू जे असतात त्याच्यापेक्षाही कमी रकमेला ते शेअर्स विकले जातात आणि मग तो जो काही नुकसान होतं तर त्यावेळेला बाजार चढला किंवा तेजी जेव्हा असते तेव्हा तो शेअर जो आहे तो फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त रकमेला विकला जातो. त्या सर्व गोष्टींची आपण माहिती डिटेल्समध्ये प्रत्येक भागात करून घेणार आहोत. आजचा हा इंट्रोडक्शन भाग होता. तर अतिशय सोप्या भाषेत आपण शेअर मार्केट शिकणार आहोत, त्याची माहिती करून घेणार आहोत. तर या सर्व बाबींची माहिती आपण केल्यानंतरच शेअर बाजारात पाऊल ठेवण्याची आपण त्या ठिकाणी विचार करू शकतो. आणि त्याचबरोबर जोखीम आणि फायदा या दोन्ही गोष्टींची आपण माहिती करून घेणार आहोत. तेव्हा आजच्यासाठी इतकंच. आमचा जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल आणि असेच व्हिडिओ जर आपल्याला पुढे हवे असतील तर आमच्या या व्हिडिओला आपण लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अजून शेअर्सबद्दल डिटेल अशी माहिती आपल्या पुढे आम्हाला सांगता येईल. धन्यवाद.